नमस्कार मित्रांनो, मी अंकुश डोंगरे, गॅस मेकॅनिक. हे पहा 3 सिलेंडर ठेवण्याची जागा आहे इथे. इथून आपण गॅसची पाईपलाईन केलेली आहे. हे जे इथून जे गेलेले आहेत, हे 3 पाईप आहेत मित्रांनो. प्रत्येक किचनला एक एक पाईप अशा प्रमाणे 3 पाईपलाईन गेलेली आहेत. इथं खाली ठेवायची जागा असल्यामुळे इथून आपण लाईन घेतलेली आहे. इथून हे पहा 2 पाईप वरी गेलेले आहेत आणि एक खालच्या किचनमध्ये गेलेला आहे पाईप. आता इथून खाली जे किचन आहे त्या खालच्या किचनला इथे बाथरूमसाठी गॅस गिझरसाठी आपण एक कनेक्शन दिलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता आपण. इथून असा पाईप हे बाथरूममध्ये गेलेला आहे. चला पुढे बघू, आपण आता बाथरूममध्ये जाऊ. हे बाथरूममध्ये इथे पॉईंट दिलेला आहे. इथं गॅस गिझर बसते मित्रांनो. इथे गॅसचा पॉईंट, इनलेट आउटलेट. आणि इथं परत आलो आपण असं किचनमध्ये. किचनमध्ये इथे एक पॉईंट आहे. इथं वरती जिथं वट्टा असतो त्या वरच्या बाजूला शेगडी असते, तिथं एक कनेक्शन आहे. इथून बाहेरून आपण घेतलेलं आहे इथे खाली बसून एक स्वयंपाक करण्यासाठी मित्रांनो. बरेच महिलांचे पाय वगैरे दुखत असल्यामुळे खाली बसून स्वयंपाक करण्यासाठी एक पॉईंट आपण दिलेला आहे. इथं वरती एक कनेक्शन आहे, हे पहा इथं वरी. आणि तिथून खाली किचन वट्टा अजून झालेला नाही. किचन वट्ट्याच्या अगोदर आपण लाईन केलेली आहे. इथे गॅसचं वट्ट्यावरती कनेक्शन आणि हे खालती एक कनेक्शन. हे बाहेरून असे मध्ये घेतलेले स्टॉप. हे पहा दुसऱ्या मजल्यावर खालून जी लाईन आलेली आहे. परत हे दुसऱ्या मजल्यावर 2 किचन आहेत. 2 किचनमध्ये हे बाजूला एक किचन आहे. हे पहा इथून आपण फरशीच्या खालून इथून घेतलेलं आहे. हे आता एक किचन आहे. दुसऱ्या मजल्यावरती आलो आपण. हे बघू शकता आपण. हे आपण फरशीच्या खालच्या साईडनं पाईप जातो आपला. ही त्याच्या सेफ्टीसाठी आपण वरती एक पाईप टाकलेला आहे. त्याच्यानंतर इथून हे पहा किचन वट्टा जिथं बनणार आहे इथे आपण उजव्या साईडला पॉईंट सोडलेला आहे किचन वट्ट्यावरती. परत आता हे दुसरं किचन, इथून दुसऱ्या मजल्यावरचं दुसरं किचन. हे बघू शकता तुम्ही. सेकंड फ्लोअरवरती दुसरं किचन आहे. हे कन्सील केलेलं आहे आपण. दुसऱ्या मजल्यावरती हे दुसरं किचन. हे पहा किचन वट्टा आणखीन झालेला नाही मित्रांनो. किचन वट्टा झाल्यावरती व्यवस्थित दिसतं. ही अशी 2 मजली गॅसची पाईपलाईन आपण केलेली आहे. ज्यांना कुणाला ही अशी गॅसची पाईपलाईन करायची असेल मित्रांनो सुरक्षित राहण्यासाठी, त्यांनी ही लाईन करणं गरजेचं आहे. आणि अशी पाईपलाईन करणं खूप फायदेमंद आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठले धोका होत नाही मित्रांनो. धन्यवाद.